नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तोंडलीची भाजी बनविणार आहे। ही भाजी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकतात आणि एकदम 10 मिनिटांमध्ये तयार होते ही भाजी। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया ही भाजी बनवायला। तोंडलीची भाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल घेतले आहे। आता यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालायची आहे, तसेच 1 टीस्पून जिरे घालायचे आहे। जिरे चांगले फुलल्यावर यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घातल्या आहे, तसंच 5 ते 6 कढीपत्ता घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा लसणाचा जो काही कच्चेपणा असेल तो कच्चेपणा निघून जाईल। तर इथे मी चांगलं मिक्स करून घेतलं। आता याचमध्ये पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी तोंडली घेतली आहे। ही तोंडली अशा प्रकारे लांब लांब मी कापून घेतली आहे बारीक। तुम्ही कोणत्या पण आकारामध्ये तोंडली कापून घेऊ शकतात। तर आता ही कापलेली तोंडली मी यामध्ये घातली आहे आणि हे चांगलं पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते। आता ही तोंडली आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजेच ही चांगली शिजवून घ्यायची आहे तोंडली। तर हे मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता पुन्हा एकदा मी याला मिक्स करून घेते। आता याच्यावर झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटं ही तोंडली परतून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेले आहे। तोंडली मस्तपैकी शिजलेली आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट घालायचे आहे। तर इथे मी काश्मीरी मिरचीचं लाल तिखट वापरले आहे। लाल तिखट घालतानाचा माझा व्हिडिओ स्किप झाला, तर लाल तिखट घातल्यावर ही तोंडली चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। आता इथे परतून झाल्यावर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि ही तोंडली चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे ही आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकतात ही तोंडलीची भाजी मस्त लागते चवीला। अशी तोंडलीची भाजी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकतात। एकदम झटपट अशी बनते ही तोंडलीची भाजी आणि चवीला तर खूप छान लागते। तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर ही माझी रेसिपी जर आवडली असेल